नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. एका गृहिणीचा दिवस हा किती धावपळीचा असतो हे तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे. मुलांची सकाळची शाळेची तयारी, स्वयंपाक, घरातील इतरही काही लहान मोठी कामे आणि या सगळ्यातून आपली आवड जोपासण्यासाठी काढलेला थोडासा वेळ. त्यामुळेच आजचा ब्लॉग थोडा स्पेशल असणार आहे, कारण यामध्ये मी माझं डेली रुटीन शेअर करणार आहे. जर तुम्हालाही फॅमिली ब्लॉग, रिअल लाईफ मोमेंट्स आणि थोडंसं एंटरटेनमेंट जर आवडत असेल तर हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठी. त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया इंटरेस्टिंग अशा ब्लॉगला. Hello, good morning, YouTube family. What are you doing? It's nice to meet you. Today in our school, it's Pink Shirt Day, and I'm so excited. So I have pink shirt, pink socks, and it's gonna be a lot of fun. And I wanted to tell you something, guys. We had a story about there was a little kid. It was his first day of school, and he wondered, can I wear pink to school? He wore the pink to school, and he went to school. And then all of the girls and boys laughed at him. Ha ha ha! They said that, and then they said, pink is only for girls. And then the next day, the kid told his mom and dad, and then the next day when his mom came, she told the teacher that what happened, and then everyone at the third day of school, everyone wore pink. So we celebrate Pink Shirt Day for not bullying. So we celebrate Pink Shirt Day to stop bullying. So now we're ready for school. Bye. Bye. बाय माऊ. See you later. बाय. तर मैत्रिणींनो, आता वळूयात माझ्या डेली रुटीन मधल्या छोट्याशा पण खूप महत्वाच्या अशा भागामध्ये, म्हणजेच कुकिंग टाइम कडे. खरं सांगायचं तर हा वेळ म्हणजे माझ्यासाठी फक्त जेवण बनवण्याचा नसतो, तर हा माझा मी टाइम असतो. सकाळी उठल्यापासून धावपळ सुरू असते. घर, मुलं सगळं मॅनेज करताना थोडासा पॉज मिळतो, तो म्हणजे इथेच. आता तुम्ही पाहताय मी स्वयंपाक करते, पण मनात खूप गोष्टी चालू असतात. कधी दिवसाची प्लॅनिंग, कधी उद्याचं काय करायचं, कधी फक्त शांतपणे विचार. आणि खरं सांगायचं तर स्वयंपाक करताना मला खूप शांत वाटतं. तडतडणाऱ्या फोडणीचा आवाज, स्वयंपाक करताना छोटे छोटे होणारे मोमेंट्स समहाऊ खूप कम्फर्टिंग असतात. माझ्यासाठी जेवण बनवणं म्हणजे फक्त काम नाहीये, तर ते माझ्या कुटुंबासाठी काहीतरी प्रेमाने बनवणं आहे. आणि जेव्हा सगळे जेवताना छान झालंय असं म्हणतात ना, तर तेव्हा सगळा थकवा गायब होतो. दरम्यान घरातली गडबड पण चालूच असते. कधी मुलं काहीतरी विचारतात, कधी काहीतरी पडतं, पण हाच तर रिअल लाईफ आहे ना. माझ्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला परफेक्ट मोमेंट्स नाही दाखवत. मी दाखवते माझं खरं आयुष्य, जसं आहे तसं. आणि ऑनेस्टली मला वाटतं की हेच मोमेंट्स जास्त स्पेशल असतात. हे छोटे छोटे डेली रुटीन जे आपल्याला कधी कधी साधे वाटतात, पण खरं तर खूप प्रिशियस असतात. बघा, तुमच्याशी बोलता बोलता माझा स्वयंपाक सुद्धा करून झाला. आजचा मेनू अगदी साधा होता. गरमागरम उडदाची डाळ आणि सोबतच पोळ्या. आता श्रीच्या पप्पांची मीटिंग झाली की ते खाली येतील आणि मग आम्ही सोबतच जेवण करू. जेवण करून झाल्यानंतर भांडी वगैरे आवरली आणि बाहेर जाऊन बघते तर काय, इतकी हवा सुटलेली आणि सोबतच स्नो देखील पडत होता. मग पटकन पळत आत आले आणि दरवाजा लावून घेतला. मैत्रिणींनो, कधी कधी आपल्याला वाटतं की आयुष्य हे खूपच बिझी झालंय, स्वतःसाठी वेळच मिळत नाहीये. आणि याच धावपळीत आपण आपल्या आवडीनिवडीही कुठेतरी मागे सोडतो. मग ती रांगोळी काढणं असो,
स्वयंपाकघरात नवीन नवीन प्रयोग करणं असो किंवा मुलांसोबतचा तो छोटासा खेळ असो, या छोट्या छोट्या गोष्टीच आपल्याला खरी ऊर्जा देत असतात. मला पण रांगोळी काढायला खूप आवडतं. म्हणूनच मुलं सकाळी शाळेत गेल्यानंतर मी घरातील कामे सगळी पटपट आवरून घेते आणि मग दुपारी माझ्यासाठी थोडासा वेळ काढते. त्या वेळेमध्ये मी रांगोळीचं शूट करते. ॲक्च्युली शॉर्टसाठी कंटेंट तयार करणं दिसायला खूपच सोपं वाटतं, पण त्यामागे खूप पेशन्स लागतो. आधी कॅमेरा सेट करावा लागतो, अँगल बरोबर ठेवावा लागतो आणि लाइटिंग पण ॲडजस्ट करावी लागते. सगळं परफेक्ट झालं की मगच शूट सुरू करता येतं. आता मी रांगोळी काढते, पण ऑनेस्टली काढण्यापेक्षा शूट करताना जास्तच फोकस ठेवावा लागतो, कारण प्रत्येक स्टेप कॅमेरामध्ये नीट कॅप्चर व्हायला हवी. कधी कधी तर असं होतं की शॉट बरोबर नाही आला तर पुन्हा तेच करावं लागतं, पण चालतं, कंटेंटसाठी एवढं तेवढं तर करावंच लागतं. हॅलो, आम्ही शाळेमधून आलोय आणि आम्हाला ना फॅमिली डेला शाळेमधून हे गिफ्ट दिलंय मॅडमनी. म्हणजे इथं बटरफ्लाय असतात, बटरफ्लाय शेपचे म्हणजे असे असतात आणि मग त्याच्यासोबत एक डाईस पण असतं आणि हे कोणते आम्ही डाईस या एका बॅगमध्ये दिले. म्हणजे असंच नाही आहे, मोकळं नाही आहे, हे डाईस म्हणजे बॅगमध्ये डाईस बटरफ्लाय शेपचे कोणत्या सगळे दिले आणि हा जो बोर्ड आहे ना तो बॅकपॅकमध्येच दिला आणि मग त्याच्यावर तर ना तुम्हाला माहिती का कसा खेळायचा, मी शिकवू शकते. ओके, सांग कसा खेळायचा. तर आपण डायस रोल करायचा. जर आपण पहिले असेल, जर मी ब्लू असेल तर 1 2 आणि जर दादाची टर्न असेल दादा खेळ आणि pretend you're red 5 तर दादाला 5 भेटले होते तर तो आता ई वर आहे आणि मला 2 भेटले तर मी बी वर आहे. ओके, तर असं खेळायचा खेळ. हो का. आणि ऑल द वे टू एंडला जायचं. जर आपण वाय कडे पोहोचलो किंवा एक्स कडे पोहोचलो, जर एक्स कडे पोहोचलो तर आपल्याला 3 लागतं एंड फिनिश करायला आणि मग झी च्या 1च लागतं म्हणजे फिनिश करायला. आणि जर आपल्याला 1 नाही भेटला जरी पण आपण झीवर असलो तर दुसऱ्या पार्टनर म्हणजे पार्टनरला वेळ भेटेल आपल्या दिशेला यायला. ओके, आणि मग when we're done playing we can put it back inside and if we want to play we can take it out. मी मागच्या वेळेला ग्रोसरी करायला गेले होते, त्यावेळी काही स्वीटकॉर्न्स आणली होती. सगळ्यांना खूपच आवडतात म्हणून मी सगळ्यांसाठी गरमागरम स्वीटकॉर्न्स भाजले. मुलांना स्वीटकॉर्न इतके आवडले की विचारूच नका. बघा ते कसे आवडीने खात आहेत. मुलांच्या चेहऱ्यावरचं हे समाधान पाहून दिवसाचा सगळा थकवाच निघून जातो. I the barbecue corn बनवलं. हो माऊ, बघ बरं कशी झाले मला सांग बरं. खूप टेस्टी झाले आई. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह. तोपर्यंत स्वतःसाठी थोडा वेळ काढा, आवडीची कामं करा आणि आनंदी राहा. धन्यवाद.